कसं आहे ना, आई-बाबा तर असतातच, पण मुलांना त्यांच्यासोबत त्यांच्यासारखा एक मित्र हवा असतो, आजोबा. आजोबाही या वयात थोडे लहानच झालेले असतात. सगळ्या जबाबदाऱ्यांपासून मोकळे होऊन परत एकदा बालपण जगायला, हसत-खेळत रमायला. जशी नातवाला आजोबाची गरज असते, तशी आजोबांनाही नातवाची गरज असते. नातवासाठी आजोबा म्हणजे वेळ देणारा माणूस. कुठलीही घाई नाही, कुठलाही राग नाही, फक्त ऐकून घेणारा एक आपला हक्काचा माणूस. गोष्टी सांगणारा, फिरायला घेऊन जाणारा, रुसून बसलं तर आई-बाबांपासून लपवून चॉकलेट देऊन समजवणारा. देवपूजेला सोबत बसणारा एक छोटा मित्र. आजोबांसाठी नातू म्हणजे जगण्याची आशा, दिवसाचा अर्थ, घरात पुन्हा हसू आणणारी चाहूल, थकलेल्या आयुष्याला मिळणारी ऊर्जा. पण आजकाल हे आजोबा नातवांचं नातं हळूहळू हरवत चाललंय. एकाच घरात असून कुठेतरी एकटं वाटू लागलंय. कुठे आजोबांच्या गोष्टी ऐकायला नातू नाही, तर कुठे मांडीवर घेऊन लाड करणारे आजोबा नाहीत, तर कुठे या मोबाईलच्या दुनियेत दोघांनाही एकमेकांसाठी वेळ नाही. जसं आजोबांशिवाय नातवाचं बालपण अपूर्ण असतं, तसंच नातवाशिवाय आजोबांचंही म्हातारपण कुठेतरी शांतपणे अपूर्णच असतं. तसंच नातवाशिवाय आजोबांचं म्हातारपणही कुठेतरी शांतपणे अपूर्णच असतं.